विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट घेतोय इलास्टिसिटी. तर आजचा हा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर 12 आहे. या अगोदर आपण ऑलरेडी 11 व्हिडिओज ह्या चॅप्टरवरती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते सर्व व्हिडिओज पाहून घ्यावेत. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत ते या ठिकाणी दिलेले आहेत. व्हॉट इज कॅन्टिलिव्हर. ओके, ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॅन्टिलिव्हर म्हणजे काय आणि त्यावरील आपण केस नंबर फर्स्ट पाहिलेली आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परत कॅन्टिलिव्हर म्हणजे काय ते पाहूया आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड एक केस नंबर सेकंड आहे जे की ती आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी केस नंबर सेकंड दिलेला आहे, वेट ऑफ द बीम इज इफेक्टिव्ह. ठीक आहे, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण केस नंबर फर्स्ट पाहिलं होतं, वेट ऑफ द बीम इज इनइफेक्टिव्ह. त्या ठिकाणी आपण बीमचं जे काही वेट आहे ते आपण निग्लिजिबल कन्सिडर करत होतो, परंतु ह्या ठिकाणी आपल्याला बीमचं वेट कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, तर ही केस नंबर सेकंड आहे. कशा पद्धतीनं करायचं काय नाही ते आपण सर्व गोष्टी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. चला मग सुरू करू. चला तर आता मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलंय कॅन्टिलिव्हर म्हणजे काय. ओके, तर कॅन्टिलिव्हर म्हणजे दुसरं काही नाही मुलांनो, एक बीम असतं युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचं आणि त्या बीमला दोन टर्मिनल्स असतात ए आणि बी समजा. तर एका एंडला त्याला फिक्स करायचं आणि अदर एंडला जे आहे त्या ठिकाणी फ्री ठेवायचं आहे आणि त्या फ्री एंडला आपल्याला काय करायचं आहे, वेट अटॅच करायचं आहे. ठीक आहे, तशा पद्धतीच्या अरेंजमेंटला आपण कॅन्टिलिव्हर असं म्हणतो. ठीक आहे, जर तुम्हाला डायग्राम जर बघायचे असेल तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. ही एक मिनिट, हे बघा ही वाली डायग्राम तुम्ही कन्सिडर करू शकता. या ठिकाणी एक बिल्डिंग दिसते बघा तुम्हाला, बरोबर आहे की नाही. ह्या बिल्डिंगमध्ये ह्या ठिकाणी कन्सिडर करू की हा एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा बीम आहे आणि हा एक टर्मिनल आहे त्याचा आणि हा दुसरा टर्मिनल. ठीक आहे, तर ह्या टर्मिनलला अशा पद्धतीने या ठिकाणी फिक्स केलेला आहे बघा, बरोबर आहे की नाही. आणि जो दुसरा बी एंड आहे तो फ्री आहे आणि त्या एंडवरती आपण अशा पद्धतीनं लोड अटॅच करू शकतो. ठीक आहे, तर अशा स्ट्रक्चरला आपण कॅन्टिलिव्हर असं म्हणतो. ठीक आहे, ओके. मी मुद्दामून हे जास्त घेत नाहीये कारण का आपण ऑलरेडी यावरती बऱ्यापैकी आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा वन बाय वन आपण काय करूया, एक्झाम मध्ये कशा पद्धतीनं लिहायचं ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी वन बाय वन घेत जाऊया आणि त्याच्यावरती आपण डिस्कस करूया. ठीक आहे, चल. तर पहिलं पॉईंट काय दिले तुम्हाला, हे डायग्राम कशा पद्धतीनं आपण घेतलेला आहे, याच्यामध्ये प्रत्येक क्वांटिटीचं मिनिंग काय आहे त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगेन. वन बाय वन आपण वाचूया आणि पुढे जाऊया. काय म्हणे बघा, लेटेस्ट टेक एक कॅन्टिलिव्हर ऑफ लेंथ एल विथ ए बी ॲज इट्स न्यूट्रल ॲक्सिस. ठीक आहे, म्हणजे एक कॅन्टिलिव्हर घ्या म्हणे, त्याची लेंथ किती असायला पाहिजे, एल इतकी असायला पाहिजे आणि त्याची जी न्यूट्रल ॲक्सिस आहे ती ए बी इतकी घ्या म्हणजे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला या डायग्राममध्ये मी लगेच सांगतो. तर या ठिकाणी मुलांनो हा जो तुम्हाला ब्रॉड दिसतोय बघा, एक आपण घेतलेला आहे या ठिकाणी, हे एक प्रकारचं एक बीम आहे. ठीक आहे, बीम आहे, त्याची लेंथ किती आहे, एल इतकी आहे बघा. आणि ह्याला दोन एंड आहेत, ए आणि हा बी. तर ही त्याची न्यूट्रल ॲक्सिस झाली, बरोबर. आणि आपण ए एंडला काय केलेलं आहे, या ठिकाणी आपण रिजिड सपोर्टने या ठिकाणी फिक्स केलेला आहे किंवा या ठिकाणी आपण त्याला क्लॅम्प केलेला आहे, बरोबर आहे की नाही. पुढे कॅन्टिलिव्हर इज फिक्स्ड ॲट एंड ए अँड लोड डब्ल्यू इज सस्पेंडेड ॲट एंड बी. म्हणजे कॅन्टिलिव्हर ए एंडला फिक्स करायचं म्हणे आणि एंड बीला ह्या ठिकाणी वेट डब्ल्यू आपल्याला किंवा लोड त्या ठिकाणी काय करायचं, अटॅच करायचं आहे, बरोबर आहे की नाही. पुढे आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणालो, समजा आपण ह्या ठिकाणी वेट अटॅच केला. ठीक आहे, वेट अटॅच केला तर काय होईल, काय होईल, ह्या ठिकाणी हा जो बीम आहे तो बीम डिप्रेस होणार, बरोबर आहे की नाही. डिप्रेस होईल म्हणजे तो खालच्या डायरेक्शनने अशा पद्धतीनं ओढल्या जाईल, बरोबर. हे बघा जसं की या ठिकाणी आपण घेतलेलं आहे बघा, जसं की आता ही आपली न्यूट्रल ॲक्सिस झाली, परंतु या ठिकाणी आपण ज्यावेळेस लोड अटॅच केला तर
तो जो बीम आहे तो अशा पद्धतीचं स्ट्रक्चर फॉर्म केलं या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. म्हणजे तो काय केलं या ठिकाणी, डिप्रेस झाला. तो कितीने डिप्रेस झाला, वायने डिप्रेस झाला मुलांना, बरोबर आहे की नाही. आणि ह्या ठिकाणी जी आपली न्यूट्रल ऍक्सिस ए बी होती त्यातला जो बी पॉइंट आहे तो बी पॉइंट आता शिफ्ट झाला आणि तो ह्या ठिकाणी बी डॅश वरती आला, बी डॅश वरती, बरोबर आहे की नाही, बी डॅश वरती आला. येस ऑर नो. ओके, तर ह्या ठिकाणी तोच पॉइंट दिलेला आहे आपल्याला. काय म्हणे बघा या ठिकाणी, ड्यू टू लोड डब्ल्यू ॲट एंड बी द एंड बी इज डिप्रेस्ड इन टू पोझिशन बी डॅश. म्हणजे ह्या वेटमुळं तो जो बीम आहे तो डिप्रेस होईल म्हणले, बरोबर आहे की नाही, कुठे, बी डॅशला येईल तो. अँड न्यूट्रल ऍक्सिस टेक्स अप द पोझिशन ए बी डॅश. म्हणजे अगोदर न्यूट्रल ऍक्सिस आपली ए बी होती, आता ह्या ठिकाणी ए बी डॅश अशी आपल्याला बघायला मिळते, बरोबर आहे की नाही. चला पुढे. आता ह्या ठिकाणी आपण बीमचं वेट सुद्धा कन्सिडर करतोय मुलांना, बरोबर आहे की नाही. ह्या ठिकाणी आपण बीमचं वेट सुद्धा कन्सिडर करत आहोत. तर हा जो बीम डिप्रेस झालेला आहे तो फक्त ह्या वेटमुळेच नाही झालेला आहे, ह्या वेटमुळेच नाही झालेला आहे, तर ह्या ठिकाणी वेट W1 मुळे सुद्धा तो काय डिप्रेस झालेला आहे, बरोबर आहे की नाही. आणि वेट W1 काय आहे, वेट ऑफ द बीम आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे वेट जे आहे आपण एक्सटर्नल अप्लाय केलेला आहे किंवा आपण सस्पेंड केलेला आहे. ठीक आहे, आणि हा जो W1 वेट आहे तो ह्या बीमचा आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या ठिकाणी आपण बीमचं वेट निग्लेक्ट करत नाही किंवा निग्लिजिबल कन्सिडर करत नाही, तो आपण कन्सिडर करतोय ह्या ठिकाणी. ठीक आहे, ओके. चला, एवढं समजलं तुम्हाला. ह्या ठिकाणी मी एक वाक्य पण दिलेलं आहे बघा, हिअर वेट ऑफ द बीम W1 इज इफेक्टिव्ह, बरोबर. ओके, चला पुढे. आता ह्या ठिकाणी आपण काही कन्सिडरेशन करूया मुलांनो. काय करू आपण, ह्या डायग्राम मध्ये एक पी पॉइंट कन्सिडर करूया. ठीक आहे, पी पॉइंट कन्सिडर करू आणि तो पी पॉइंट आपण फिक्स एंड ए पासून एक्स इतक्या डिस्टन्सवर घेऊया. ह्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगेन. ओके, काय केलं आपण, ह्या बीम वरती एक पी पॉइंट आपण घेतलेला आहे. तो पी पॉइंट कुठे आहे, ह्या फिक्स्ड एंड ए पासून एक्स इतक्या अंतरावर आहे. ऑब्विसली मग पी पासून बी पर्यंत जो अंतर आहे तो किती होणार, एल मायनस एक्स. कारण का त्या बीमची लेंथ किती आहे, एल इतकी आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून पी पासून बी पर्यंतची जी लेंथ आहे ती एल मायनस एक्स इतकी आहे, बरोबर. ओके, ठीक आहे. चला, आता ह्या ठिकाणी मुलांना ह्या पी पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जो बीम आहे तो आपल्याला बेंडिंग मध्ये ह्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट करत आहे. ठीक आहे, तर आता ह्या वेटमुळं बी एंड जो आहे तो बी डॅशला शिफ्ट झाला, बरोबर. त्याचबरोबर ह्या बीमच्या वेटमुळं इथे ह्या ठिकाणी सेंटरमध्ये एक फोर्स ऍक्ट होतो किंवा ह्या ठिकाणी एक डाऊनवर्ड डायरेक्शनला एक फोर्स ऍक्ट होतो. तो कोणता, कशामुळं, त्या ह्या बीमच्या वेटमुळं. ठीक आहे, तर आता बघा पी पासून बी पर्यंतची लेंथ एल मायनस एक्स आहे. ठीक आहे, तर आता ह्या ठिकाणी हा जो एन आहे तो कुठे आहे, ह्या बीमच्या सेंटरमध्ये आहे. कुठून, पी आणि बीच्या सेंटरमध्ये, बरोबर. तर पी पासून एन पर्यंतची लेंथ किती होणार या ठिकाणी, एल मायनस एक्स बाय 2. कारण का पी टू बी ची लेंथ एल मायनस एक्स होती, तर पी टू एन पर्यंतची लेंथ किती होणार आता, एल मायनस एक्स अपॉन 2. त्याचबरोबर एन बी ची लेंथ सुद्धा किती होणार, एल मायनस एक्स अपॉन 2. ठीक आहे, ओके. तर हे तुम्हाला डायग्रामचं पूर्ण या ठिकाणी जे काही आपण त्यामध्ये पॉइंट्स आपण पॉइंटेड केलेले आहेत ते सर्व तुम्हाला या ठिकाणी समजले असं कन्सिडर करूया. आणि हे वाय काय आहे, या ठिकाणी डिप्रेशन किती झालेलं आहे त्यासाठी आपण त्याला या ठिकाणी इंडिकेट केलेलं आहे. ठीक आहे, पुढे. आता या ठिकाणी आपण काही कन्सिडरेशन करूया. नाव वेट पर युनिट लेंथ ऑफ बीम, ते कसं काढतो आपण, हे बघा. जसं की आता या ठिकाणी ह्या बीमचं आपल्याला काय करायचं आहे, वेट फाइंड आउट करायचं आहे. तर ह्या ठिकाणी पर युनिट लेंथ वेट किती होणार, समजा या ठिकाणी आपण वेट ऑफ बीम किती घेतलेलं आहे, W1. ठीक आहे, तर वेट पर युनिट लेंथ किती होणार, W1 अपॉन एल, बरोबर आहे की नाही. कारण का बीमची लेंथ किती आहे, स्मॉल एल इतकी आहे, बरोबर आहे की नाही. ओके, तर ह्या बीम मुळे ह्या ठिकाणी एक फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतो. तो फोर्स किती आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल फोर्स जो आहे तो ह्या ठिकाणी पी पासून बी पर्यंत जो काही बीम आहे त्या बीम मुळे ह्या ठिकाणी तो डाऊनवर्ड डायरेक्शनला ह्या ठिकाणी फोर्स ऍक्ट होत आहे. तो किती, एफ इतका ऍक्ट होत आहे, बरोबर आहे की नाही.
आणि तो किती डिस्टन्सवर ऍक्ट होतो, एल मायनस एक्स इतक्या डिस्टन्सवरती. तर आपल्याला ह्या ठिकाणी जो फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय तो कशाच्या इक्वल असणार या ठिकाणी, वेट ऑफ द बीम ऑफ लेंथ एल मायनस एक्स. ठीक आहे, वेट ऑफ द बीम ऑफ लेंथ एल मायनस एक्स. दॅट इज एफ इज इक्वल टू काय येणार या ठिकाणी, वेट पर युनिट लेंथ किती आहे, W1/L इंटू किती लेंथ वरती तो ऍक्ट होत आहे, एल मायनस एक्स इतक्या लेंथ वरती. म्हणून ह्या ठिकाणी जो सेंटर मध्ये जो फोर्स ऍक्ट होतोय मुलांना ह्या ठिकाणी बीम मुळे, तो किती होतोय, W1/L इंटू एल मायनस एक्स. हे ऍक्च्युली हे वेट आहे एक प्रकारचं बरं का, बीमचं वेट आहे एल मायनस एक्स डिस्टन्स वरती किती डाऊनवर्ड डायरेक्शनला तो ऍक्ट करत आहे. ठीक आहे, ओके. चला आता ह्या ठिकाणी हा बीम बेंड होतोय म्हणजे या ठिकाणी बेंडिंग मोमेंट आलं, बरोबर आहे की नाही. तर आता आपण वन बाय वन काढूया. अगोदर आपण ह्या W1 वेट मुळे जो बेंडिंग मोमेंट आहे तो किती आहे ते फाइंड आउट करू. त्याचबरोबर जो आपण एक्सटर्नल लोड अप्लाय केलेला आहे त्या लोडमुळे जे बेंडिंग मोमेंट मिळालेला आहे तो किती आहे तो फाइंड आउट करू. आणि आपल्याला टोटल बेंडिंग मोमेंट ह्या ठिकाणी लोड W1 आणि वेट ऑफ बीम W1 आणि एक्सटर्नल लोड W ह्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट किती मिळते ते आपण काढण्यासाठी त्या दोन्हीची ऍडिशन करू आणि पुढे डेरिव्हेशनला प्रोसीड करूया. चला मग आता पुढे काय करायचं आहे बघा. आता एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट ड्यू टू वेट W1. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, बेंडिंग मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर आहे की नाही. तर वेट W1 मुळे या ठिकाणी फोर्स किती ऍक्ट होतोय आपण ह्या ठिकाणी फाइंड आउट केले ऑलरेडी, W1/L इंटू एल मायनस एक्स. तर ह्या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू पुट करा, W1/L इंटू एल मायनस एक्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे ह्या ठिकाणी, हे बघा सेंटर मध्ये ऍक्ट होतोय ना, तर या ठिकाणी किती डिस्टन्स आहे, एल मायनस एक्स/2. तर या ठिकाणी जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे तो आपण इथे लिहूया, एल मायनस एक्स/2. ओके, चला त्याला थोडं सिम्प्लिफाय करू. तर एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट ड्यू टू वेट W1 किती मिळणार आपल्याला, W1/2L इंटू एल मायनस एक्स होल स्क्वेअर. कसं आलं हे 2 ला या ठिकाणी या आणि एल मायनस एक्स इंटू एल मायनस एक्स होल स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊ. ठीक आहे, ओके. आता हा जो आपल्याला बेंडिंग मोमेंट मिळालेला आहे तो कशामुळे मिळालेला आहे, बीमच्या वेटमुळे, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर आपण त्या बीमवरती बी एंडला एक्सटर्नल वेट अटॅच केलेला आहे किंवा एक्सटर्नल लोड आपण त्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. त्यामुळे आता बेंडिंग मोमेंट किती मिळतं ते बघू आपण या ठिकाणी. तर बघा ते पण एक्सटर्नलच असणार मुलांना. एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट ड्यू टू वेट W वेट कुठे आहे आपल्या डायग्राम मध्ये या ठिकाणी दिलेला आहे बघा, हा वेट W, बरोबर. तर यामुळं या ठिकाणी बेंडिंग मोमेंट किती मिळतोय बघूया आपण. तर या ठिकाणी फोर्सचं काम कोण करत आहे, वेटचं, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे या ठिकाणी एल मायनस एक्स इतका आहे मुलांना. ओके, चला तर आता एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट ड्यू टू वेट W इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर या ठिकाणी फोर्सचं काम कोण करतंय, लोड अटॅच केलेला W इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, एल मायनस एक्स. ठीक आहे, ओके. चला आता ह्या ठिकाणी आपण वेट W1 मुळे पण बेंडिंग मोमेंट फाइंड आउट केलो आणि जो एक्सटर्नल लोड अप्लाय केलेला होता W त्यामुळे पण आपण या ठिकाणी बेंडिंग मोमेंट फाइंड आउट केलो. आता काय करायचं आहे, आपल्याला टोटल बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायचं आहे, वेट ऑफ द बीम W1 आणि एक्सटर्नल लोड अप्लाय केलेला W. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी द टोटल एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट ड्यू टू W1 अँड W इज गिव्हन बाय. सिम्पली काय करायचं मुलांनो, ह्या ठिकाणी त्या दोन्हीची ऍडिशन करून टाकायचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट मिळून जाईल. तर बघा टोटल बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू W1/2L इंटू एल मायनस एक्स होल स्क्वेअर प्लस W मुळे किती मिळालेलं आहे, W इंटू एल मायनस एक्स. ह्याला इक्वेशन नंबर 3 बनवूया. ठीक आहे, ओके. पुढे आता हे एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट झालं, येस ऑर नो. आता समजा आपण जो काही एक्सटर्नल लोड अप्लाय केलेला आहे तो आपण काढून घेतला, तर काय होईल, ह्या बीम मध्ये इलास्टिसिटी प्रॉपर्टी असल्यामुळे ह्या ठिकाणी एक अपवर्ड डायरेक्शनला एक फोर्स ऍक्ट होईल, बरोबर आहे की नाही, येस ऑर नो. हा वेट आपण काढून घेतल्यानंतर इलास्टिसिटी प्रॉपर्टीमुळे हा जो बीम डिप्रेस झालेला आहे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, येस ऑर नो. म्हणजे ह्या ठिकाणी त्याची इंटरनल बेंडिंग मोमेंट सुद्धा काहीतरी असणार. या
इंटरनल बेंडिंग मोमेंटचा जो डेरिव्हेशन आहे ते आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी आपण डिराईव्ह केलेला आहे. जर तुम्ही ते पाहिला नसेल तर ते पाहून घ्यावे, कारण का आपण तो फॉर्म्युला ह्या ठिकाणी इंटरनल बेंडिंग मोमेंटचा डायरेक्टली यूज करणार आहोत. ठीक आहे, क्लिअर झालं का? इलास्टिसिटी प्रॉपर्टीमुळं तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर जाण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे ह्या ठिकाणी इंटरनल बेंडिंग मोमेंट सुद्धा येतं. तर आता इंटरनल बेंडिंग मोमेंट कशी फाइंड आउट करायची? ह्या ठिकाणी फॉर्म्युला आहे, इंटरनल बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू y इंटू आय जी अपॉन आर. यामध्ये y काय आहे मुलांनो? यंग्स मॉड्युलस, आय जी आहे जॉमेट्रिकल मोमेंट ऑफ इनर्शिया आणि आर आहे रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, आता समजा आता इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये असेल ही सिस्टम, तर काय होणार? एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू इंटरनल बेंडिंग मोमेंट. आता काय करू आपण? ह्या ठिकाणी इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 वरून याला इक्वेट करूया. तर बघा, एक्सटर्नल बेंडिंग मोमेंट किती आहे? W1 अपॉन 2L इंटू L मायनस एक्स होल स्क्वेअर प्लस W इंटू L मायनस एक्स इज इक्वल टू YIG अपॉन आर. YIG अपॉन आर. ओके, चला पुढे. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्या ठिकाणी 1 अपॉन आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. 1 अपॉन आर, तर हे 1 अपॉन आर इथं राहू देऊया आणि YIG हे इकडे डिनॉमिनेटरला जाईल. तर या ठिकाणी आपल्याला 1 अपॉन आर ची व्हॅल्यू काय मिळेल? हे W1 अपॉन 2L ला 2L आणि हे YIG ह्या ठिकाणी मल्टिप्लाय करा. YIG इंटू L मायनस एक्स होल स्क्वेअर प्लस W अपॉन YIG इंटू L मायनस एक्स. याला इक्वेशन नंबर 5 देऊया. ठीक आहे, ओके. आता ह्या ठिकाणी आपण 1 अपॉन आर ची जी व्हॅल्यू आहे ती आपण जर डिफरन्शियल कॅल्क्युलस ते डेरिव्हेशन आहे त्याचा ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचरची व्हॅल्यू मिळते मुलांनो. तर या ठिकाणी 1 अपॉन आर ची व्हॅल्यू असते d2y अपॉन dx स्क्वेअर. मागच्या डेरिव्हेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आपण 1 अपॉन आर ची व्हॅल्यू काय घेणार आहोत? d2y अपॉन dx स्क्वेअर. ओके, याला इक्वेशन नंबर 6 देऊया. तर इक्वेशन नंबर 5 मध्ये आता ही व्हॅल्यू आपण पुट करू 1 अपॉन आरच्या ठिकाणी. तर या ठिकाणी 1 अपॉन आर बरोबर काय? d2y अपॉन dx स्क्वेअर. तर इथं पुट करा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू W1 अपॉन 2L इंटू YIG इंटू L मायनस एक्स होल स्क्वेअर प्लस W अपॉन YIG इंटू L मायनस एक्स. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे मुलांनो? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिप्रेशन. ओके, डायग्राम मध्ये तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलात तर त्या ठिकाणी वेट अटॅच केल्यामुळं त्या ठिकाणी डिप्रेशन किती होतोय? स्मॉल वाय इतका होतोय ना. ओके, तर ह्या वाय ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ह्या वाय मध्ये आणि ह्या वाय मध्ये डिफरन्स आहे बरं का. हे वाय जे आहे ते आपण स्मॉल वाय जे आहे डिप्रेशन साठी यूज करतो आणि कॅपिटल वाय जे आहे ते यंग्स मॉड्युलस साठी यूज करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायचं असेल तर आपल्याला ह्या इक्वेशनला इंटिग्रेट करावं लागेल. ओके, इंटिग्रेट करावं लागेल. तर चला करूया. खूप इझी डेरिव्हेशन आहे. फक्त तुम्हाला स्टार्टिंगची थेरी आणि डायग्राम जर व्यवस्थित समजली तर ह्या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेशन करायला बिलकुल अडचण येणार नाही. ठीक आहे, खूप सोपं डेरिव्हेशन आहे. चला आता ह्या ठिकाणी इंटिग्रेट करूया आपण. इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 6 विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. आता बघा, तुम्हाला माहिती आहे जर आपण डबल डेरिव्हेटिव्हचं जर इंटिग्रेशन घेतलं तर ह्या ठिकाणी एक डेरिव्हेटिव्ह व्हॅनिश होते, बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी d2y अपॉन dx स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार? dy अपॉन dx इज इक्वल टू, इथं कॉन्स्टंट काय काय आहे? W1 अपॉन 2L इंटू YIG कॉन्स्टंट आहे, ती इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया आणि इंटिग्रेशन ऑफ L मायनस एक्स होल स्क्वेअर dx प्लस इथे सुद्धा बघा, आता इथे सुद्धा आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल ना. तर W अपॉन YIG हे काय आहे? कॉन्स्टंट आहे, तर आपण त्याला बाहेर घेतलं तर इंटिग्रेशनच्या आत काय राहिलं? L मायनस एक्स dx प्लस C1. आता हे C1 काय आहे? या ठिकाणी C1 हे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. पुढे आता याला सॉल्व्ह करूया. काय येणार? W1 अपॉन 2L इंटू y इंटू IZ इंटू इंटिग्रेशन ऑफ, आता बघा या ठिकाणी L मायनस एक्स होल स्क्वेअर म्हणजे A मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय करूया. इथे A मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय म्हणतो? A स्क्वेअर मायनस 2AB मायनस बी स्क्वेअर. तर या ठिकाणी A ला आपण L कन्सिडर करू आणि B ला आपण X कन्सिडर करू. तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी डायरेक्ट यूज करणार आहोत. तर काय येणार? L स्क्वेअर मायनस 2LX प्लस एक्स स्क्वेअर dx प्लस सेम इथं आता ही IGT ठेवूया आपण, नाही या ठिकाणी आपण डायरेक्ट इंटिग्रेट करूया. तर W अपॉन y इंटू IGT कॉन्स्टंट आणि या ठिकाणी बघा
इंटिग्रेशन ऑफ एल, आता इथं आपण काय करतोय, सेपरेट करतोय. आता मी या ठिकाणी स्टेप कमी केलेले आहेत, मी डायरेक्ट या ठिकाणी इंटिग्रेशन घेतोय. तर कन्फ्युजन करून घेण्याचं काही कारण नाहीये, खूप सोपं आहे. ठीक आहे, एक मिनिट, तुम्ही व्हिडिओला पॉज करून सुद्धा करू शकता. ठीक आहे, आता कसं करायचं बघ. त्या ठिकाणी आपण अगोदर एलचं इंटिग्रेशन घेऊया विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. तर एलचं इंटिग्रेशन काय येणार, एल तर कॉन्स्टंट आहे, या ठिकाणी काही नाही म्हणजे 1 dx आहे. तर 1 dx इंटिग्रेशन काय येते, एक्स मायनस एक्सचं इंटिग्रेशन x²/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c1. ठीक आहे, ओके. पुढे आता एवढं तुम्हाला पडून सांगायची गरज पडणार नाही, तर आपण ह्या ठिकाणी डायरेक्ट आता मी पुढे एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, dy/dx इज इक्वल टू W1/2L इंटू वाय इंटू IG, हे कॉन्स्टंट आहे. आता आपण ह्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊया. चला, L² चं इंटिग्रेशन काय येणार, इथं काय नाही म्हणजे 1 आहे, तर 1चं इंटिग्रेशन काय येते, एक्स L² x मायनस 2L कॉन्स्टंट आहे, एक्सचं इंटिग्रेशन x²/2 प्लस ह्या ठिकाणी x² चं इंटिग्रेशन x³ प्लस इथे W/YIG इन ब्रॅकेट, हे आयजी लिहून घेऊ आता आपण, कारण का वर ऑलरेडी त्याचं इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. काय, LX मायनस x²/2 प्लस c1. ठीक आहे, ओके. थोडंसं अजून याला काय करूया, आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. dy/dx इज इक्वल टू, मला वाटतं ही स्टेप आपण डायरेक्ट परत रिपीटली लिहिलेली आहे. ठीक आहे, रिपीट लिहिलेली आहे. ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या ठिकाणी जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन दिसतोय मुलांनो, त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. तर या ठिकाणी काय करायचं, बाउंड्री कंडिशन यूज करायचंय. काय बाउंड्री कंडिशन, ॲट x इज इक्वल टू 0 dy/dx इज इक्वल टू 0. कसं, आता बघा तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी. म्हणजे समजा आपण ही जी x ची व्हॅल्यू आहे, जे आपण p पॉईंट कन्सिडर केलेला आहे या ठिकाणी, किंवा ही जी x ची व्हॅल्यू आहे ती आपण 0 घेतली, म्हणजे ह्या बीम वरती ह्या एंड ए ला जर घेतली आपण, x ची व्हॅल्यू जर 0 घेतली, तर ह्या ठिकाणी y सुद्धा काय होणार हो. आता मला सांगा, x 0 असेल तर ह्या ठिकाणी y सुद्धा ह्या ठिकाणी बेंड होणार नाही, म्हणजे बेंड होणार नाही म्हणजे डिप्रेशन मिळणार नाही ह्या ठिकाणी. तर y सुद्धा काय असणार, 0 असणार. तर त्याची पहिली डेरिव्हेटिव्ह काय असेल, 0च असेल, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी x बरोबर 0 ही बाउंड्री कंडिशन आपण यूज करायचं आहे. तर dy/dx इज इक्वल टू 0. देन आता तुम्ही x ची व्हॅल्यू आणि dy/dx ची व्हॅल्यू जर इक्वेशन नंबर 7 मध्ये पुट केलात मुलांनो, तर तुम्हाला c1 ची व्हॅल्यू मिळून जाईल. कसं, आता बघा, हे W1/2L इंटू वाय इंटू IG ठेवा. इथं बघा, इथं x आहे, तर इथं 0 इंटू दिस 0, इथं सुद्धा x आहे, 0 इंटू दिस 0, इथं सुद्धा x आहे 0, तर 0 इंटू समथिंग हे पूर्ण 0च होणार. प्लस W/YIG, इथं सुद्धा बघा, इथं x आहे म्हणजे 0, मायनस इथं पण 0, 0 मायनस 0 0, 0 इंटू दिस 0. तर बघा, c1 काय येणार, dy/dx ची सुद्धा व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे ना, तर c1 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 0. तर ही व्हॅल्यू जर आपण इथं पुट केलो c1 च्या ठिकाणी, तर नवीन इक्वेशन मिळणार आपल्याला, dy/dx इज इक्वल टू W1/2L इंटू वाय इंटू IG इन ब्रॅकेट L² x मायनस LX² प्लस x³ प्लस W/YIG इन ब्रॅकेट LX मायनस x²/2. ह्याला इक्वेशन नंबर 8 मिळेल. ओके, आता आपल्याला अजून परत y मिळालेला आहे का, नाही, तर अजून ह्याला इंटिग्रेट करावं लागेल परत. तर बघा या ठिकाणी अगेन इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 8 विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. तर काय येणार बघा, तुम्हाला माहिती आहे मुलांना, तर dy/dx जर आपण इंटिग्रेशन घेतलं, तर या ठिकाणी हे d/dx व्हॅनिश होते, तर या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, y इज इक्वल टू W1/2L इंटू वाय इंटू IG इन ब्रॅकेट. आता इथं परत इंटिग्रेशन करावं लागेल ह्या टर्मला आपल्याला, बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी इंटिग्रेशन करूया, L² x मायनस LX² प्लस x³ इंटू dx प्लस W/y इंटू IG इंटू इंटिग्रेशन ऑफ LX मायनस x²/2 dx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c2. जितके वेळेस आपण इंटिग्रेशन घेतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढे आता सिम्प्लिफाय करायला इंटिग्रेट करा. y इज इक्वल टू W1/2L इंटू वाय इंटू IG इंटू, आता इंटिग्रेशन डायरेक्ट करू आपण, हे L² ला L² x इंटिग्रेशन x²/2 मायनस L कॉन्स्टंट आहे, x² चे इंटिग्रेशन x³ प्लस x³ चे इंटिग्रेशन x⁴
अपॉन 4 आणि हे या ठिकाणी 4 × 3 केलं तर 12 मिळते आपल्याला, म्हणून या ठिकाणी मी डायरेक्ट लिहिलेलं आहे. प्लस डब्ल्यू अपॉन वाय इंटू आय झी इन ब्रॅकेट एल ला एल, एक्सचं इंटिग्रेशन x²/2 मायनस x²चं इंटिग्रेशन x³ अपॉन 3 आणि ह्या ठिकाणी 3 × 2 6 म्हणजे x³ अपॉन 6 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन C2. सेम बाउंड्री कंडिशन तशीच यूज करायची. ॲट x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 0 तर आपल्याला C2 काय मिळेल? 0 मिळेल. कारण का बघा जिथं तुम्ही बघता त्या ठिकाणी x च्या टर्म आहेत आणि सगळ्या x बरोबर काय आपल्याकडे 0 आहे, तर पूर्ण टर्म या ठिकाणी 0 होतील. तर आपल्याला C2 ची व्हॅल्यू मिळेल मुलांनो 0. तर ही व्हॅल्यू इथं पुट करूया, तर काय मिळते बघा आपल्याला. फक्त ह्या ठिकाणी परत ही इक्वेशन आयजीटीज लिहून टाका, फक्त C2 च्या ठिकाणी 0 लिहा. तर याला इक्वेशन नंबर 10 म्हणू. ओके, पुढे आता काय करायचं आपल्याला बघा. त्या डायग्राम मध्ये आपल्याला मॅक्झिमम डिप्रेशन कुठे मिळेल मुलांनो बघा. आता या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलात तर मॅक्झिमम डिप्रेशन कुठे मिळेल आपल्याला? एंड बी ला, बरोबर आहे की नाही. आपण ह्या ठिकाणी एंड बी ला जर आपण वेट अटॅच केला तर आपल्याला मॅक्झिमम डिप्रेशन मिळेल. येस ऑर नो? म्हणजे आपण एक्सची लेंथ, समजा एक्सची लेंथ जर आपण एल इतकी घेतली, म्हणजे बघा ह्या बीमची लेंथ किती आहे? एल आहे ना, तर एक्स बरोबर एल कन्सिडर केलं तर आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम डिप्रेशन मिळतो. लक्षात ठेवा, मॅक्झिमम डिप्रेशन मिळतो. तर या ठिकाणी आपण ती कंडिशन यूज करूया. ॲट द लोडेड एंड द डिप्रेशन इज मॅक्झिमम, बरोबर आहे की नाही. दॅट इज ॲट एक्स इज इक्वल टू एल, वाय इज इक्वल टू डेल्टा. म्हणजे आता या ठिकाणी वाय काय बनतं? डेल्टा बनतं. डेल्टा म्हणजेच काय? मॅक्झिमम डिप्रेशन. ओके, चला तर आता आपण काय करूया, ह्या व्हॅल्यूज रिप्लेस करू. आता जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसतंय मुलांना त्या ठिकाणी एल पुट करू आणि वायच्या ठिकाणी डेल्टा पुट करू. आणि या ठिकाणी डेल्टाचं मिनिंग काय? मॅक्झिमम डिप्रेशन इन द बीम. तर बघा डेल्टा इज इक्वल टू काय मिळेल? W1 अपॉन 2L इंटू वाय इंटू आय झी. आता एक्स बरोबर एल आहे, तर या ठिकाणी बघा इथं मी तुम्हाला सांगणार आहे L² ला L² इथंच ठेवा. एक्स ची व्हॅल्यू किती? L² इंटू L² L पॉवर 4 अपॉन 2 मायनस इथं सुद्धा बघा हे एल आहे, एक्स ची व्हॅल्यू एल पुट करा, L³ इंटू L पॉवर 4 अपॉन 3 प्लस इथं तर काही प्रश्नच नाही L पॉवर 4 अपॉन 12 प्लस आता इथं सुद्धा सेम तसंच W अपॉन वाय इंटू आय झी इन ब्रॅकेट इथं एल ला एल, एक्स ची व्हॅल्यू L² इंटू L³ अपॉन 2 मायनस L³ अपॉन 6. पुढे आता याला सिम्प्लिफाय करायचं. हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे मुलांना. आता त्या ठिकाणी डेल्टा इज इक्वल टू W1 अपॉन 2 वाय आय झी ह्या ठिकाणी इंटू एल. ओके, हे सगळं आपण ह्या ठिकाणी आयजीटी ठेवायचं इन ब्रॅकेट. इथं आता एलसीएम घेऊ. एलसीएम किती असणार? सगळ्यांचा 12 आला. इथं किती न डिवाइड करावं, मल्टिप्लाय करावं लागेल मला. 6 2 जा 12 म्हणजे वर मल्टिप्लाय केला आपण 6 L पॉवर 4 मायनस इथं जर 12 आणायचं असेल तर आपल्याला 4 न मल्टिप्लाय करावं लागेल. 4 त्रिकम 12 ना, इथं वर किती ना 4 न मल्टिप्लाय करावं लागेल. 4L पॉवर 4 प्लस L पॉवर 4 डिवाइडेड बाय 12 प्लस W अपॉन वाय इंटू आय झी. इथं सुद्धा सेम तसं एलसीएम घ्या. इथं समजा मला 6 आणायचं आहे तर 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. तर 3L³ मायनस L³ अपॉन 6. पुढे डेल्टा इज इक्वल टू W1 अपॉन 2L वाय इंटू आय झी इन ब्रॅकेट. आता ह्याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलात मुलांना तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल 3L पॉवर 4 अपॉन 12 प्लस ह्याला सुद्धा तुम्ही सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला मिळेल W अपॉन वाय आय झी इंटू 2L³ अपॉन 6. ओके, पुढे W1 अपॉन 2L इंटू वाय इंटू आय झी ह्या 3 4 जा 12 बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी L पॉवर 4 अपॉन 4 प्लस W अपॉन वाय इंटू आय झी इथं बघा 2 3 जा 6 म्हणून L³ अपॉन 3 घेतलेला आहे. पुढे आता इथं जे तुम्हाला L दिसतंय ना L ह्याच्या खाली डिवाइड करून टाका तुम्ही, तुम्हाला काय मिळेल बघा. W1 अपॉन हे 4 इंटू 2 8 वाय इंटू आय झी इन ब्रॅकेट L पॉवर 4 अपॉन L प्लस ही टर्म आयजीटी लिहू इथं W L³ अपॉन 3 वाय आय झी. तर हे बघा हे L आणि ह्याच्यातला एक L कॅन्सल झालं तर उरलेलं मिळाली व्हॅल्यू डेल्टा इज इक्वल टू W1 L³ अपॉन 8 वाय आय झी प्लस W L³ अपॉन 3 वाय आय झी. ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी बघा काय मिळालं आपल्याला. आपण काय करू, ही टर्म स्टार्टिंगला घेऊया, ही टर्म काय करू आपण सुरुवातीला घेऊ. तर डेल्टा इज इक्वल टू आपल्याला मिळालं W L³ अपॉन 3 वाय आय झी प्लस W1 L³ अपॉन 8 वाय
Ig. तर हे जे एक्सप्रेशन आहे हेच एक्सप्रेशन आहे मुलांना तुम्हाला आपला मॅक्झिमम डिप्रेशन ऑफ द बीम वेन द वेट ऑफ द बीम इज इफेक्टिव्ह. ठीक आहे. आता तुम्ही या जर इक्वेशनला व्यवस्थित ऑब्झर्व केला तर हा पहिला पार्ट जो दिसतो मुलांना तो आपण ऑलरेडी केस नंबर 1 मध्ये आपण डिराईव्ह केलेला आहे. काय त्या ठिकाणी आपण बीमचं वेट निग्लिजिबल कन्सिडर केलं होतं तेव्हा आपल्याला त्या बीमचं मॅक्झिमम डिप्रेशन मिळालं होतं WL³ अपॉन 3YIg. फक्त ह्या ठिकाणी ही टर्म एक्स्ट्रा आलेली आहे. कोणती? W1L³ अपॉन 8YIg. ही टर्म कशामुळे मिळाली आपल्याला? आपण बीमचं जे वेट आहे ह्या ठिकाणी कन्सिडर केल्यामुळे. आलं लक्षामध्ये? म्हणजे आपण असं म्हणू शकतो का हे जनरलाइज्ड इक्वेशन आहे ऑफ डिप्रेशन. बरोबर आहे की नाही? ऑफ डिप्रेशन. येस ऑर नो? ओके. तर हे इक्वेशन अशा पद्धतीने आपण डिराईव्ह करू शकतो. तर पुढे अजून थोडं सिम्प्लिफाय करूया याला. इथून आता कॉमन काय काय निघते बघा. L³ कॉमन निघते डिवायडेड बाय इथे मी 3YIg कॉमन काढतो. 3YIg कॉमन काढतो. इन ब्रॅकेट मध्ये काय राहिलं इथं W प्लस आता इथून आपण किती 3YIg कॉमन काढले ना तर डिवायडेशन मध्ये आपण इथं 3 न मल्टिप्लाय केले म्हणजे वर सुद्धा 3 घ्यावं लागेल. तर 3/8 इंटू W1. ओके. 3/8 इंटू W1. ह्याच्यावरून तुम्हाला असं सांगता येईल मुलांनो की जो बीम डिप्रेस होतोय वेट अटॅच केल्यामुळं त्यामध्ये जो बीमचा वेट आपण कन्सिडर करतोय त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे बीमला डिप्रेस करण्यासाठी. तर याच्यावरून तुम्हाला सांगता येईल की बाबा बीमच्या वेटमुळं फक्त 3/8 इतकाच त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो वेट ऑफ द बीम. जो बीमला डिप्रेस करण्याचं काम मॅक्झिमम कोण करतं? जो एक्सटर्नल लोड आपण अटॅच केलेला आहे तो ह्या ठिकाणी मॅक्झिमम डिप्रेशनचं काम करतं. 3/8 पार्ट फक्त ह्या ठिकाणी बीमच्या वेटमुळे तो डिप्रेस होतो. लक्षात ठेवा. तर ह्या ठिकाणी मी एक सेंटेन्स दिलेला आहे. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ डिप्रेशन वेन वेट ऑफ द बीम इज इफेक्टिव्ह. तर पुढे बघा या ठिकाणी 3/8 ऑफ वेट ऑफ कॅन्टिलिव्हर इज कॉन्ट्रीब्युटिंग फॉर डिप्रेशन इन द बीम. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जे मग ह्या टर्मला आपण काय म्हणतो 3/8 इंटू W1 यालाच आपण म्हणतो इफेक्टिव्ह वेट ऑफ कॅन्टिलिव्हर. लक्षात ठेवा. काय म्हणतो त्याला आपण? इफेक्टिव्ह वेट ऑफ कॅन्टिलिव्हर. तर अशा पद्धतीनं आपण कॅन्टिलिव्हर म्हणजे काय पाहिलं. त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण केस नंबर 1 पाहिलेली आहे की त्या ठिकाणी आपण वेट ऑफ द बीम इज इनइफेक्टिव्ह म्हणजे त्या ठिकाणी आपण वेटला निग्लिजिबल कन्सिडर केलं होतं आणि डिप्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली होती. परंतु ह्या ठिकाणी आपण दुसऱ्या केसमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेला आहे की बीमचं वेट आपण ह्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे आणि त्यानुसार आपण ह्या ठिकाणी मॅक्झिमम डिप्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर ती व्हॅल्यू आपल्याला इतकी मिळालेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला एक्झाम मध्ये अशा पद्धतीने विचारलं व्हॉट इज कॅन्टिलिव्हर अँड डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर डिप्रेशन वेन द वेट ऑफ द बीम इज इफेक्टिव्ह तर तुम्ही इथपर्यंत ते डेरिव्हेशन करून यायचं आहे. हे जवळपास तुम्हाला 8 मार्काला एक्झाम मध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायचं विसरू नका जेणेकरून तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन्स वेळोवेळी मिळत राहील आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. ठीक आहे. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.